B.M. हिरडेकर लिखित पाषाण पालवी या आत्मचरित्राचं क्रमशः वाचन. वाचक स्वर आणि सादर करते प्रवीण चिपळूणकर. श्रोते हो, मागच्या भागात आपण हिरडेकर सरांना नोकरी करत असतानाच पदव्युत्तर शिक्षण घेण्यामध्ये कसे अनुभव आले, त्यासाठी त्यांची तयारी कशी होती, या अनुभवांमुळे मुलांनी, पालकांनी, शिक्षकांनी शिक्षण क्षेत्राकडे कसं पाहावं, हे क्षेत्र कसं असावं, याविषयीचे त्यांचे विचार आपण ऐकले. त्याचबरोबर सरांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या आनंदानं सांभाळत सुरू असलेली वाटचाल याविषयी ऐकलं. आजच्या भागात सरांच्या मुलांविषयी आता आपण जाणून घेऊया. कुटुंबाची वाटचाल सुरूच होती. माझं नोकऱ्या सोडणं आणि नवीन नोकरी मिळवणं हे सुरूच होतं. 1 डिसेंबर 1983 रोजी मला पहिलं पुत्ररत्न झालं. नाव ठेवलं शिशिर. आणि 17 जानेवारी 1986 मध्ये दुसरं पुत्ररत्न प्राप्त झालं. नाव ठेवलं संदीप. भावाच्या दोन्ही मुलांबरोबर आमचा संसार सुरू होता. त्यामध्ये आणखी 2 सदस्य आता वाढले होते. शिशिर आणि संदीप दोघेही कोरगावकर हायस्कूलमध्ये 10वी पर्यंत शिकले. समाजवादी विचारसरणीच्या विचारानं चाललेल्या या शाळेत सामान्य, गरीब किंवा झोपडपट्टीत राहणाऱ्या आणि शिकणाऱ्या मित्रांसोबत त्यांनी चांगले अनुभव घेतले. दोघेही अभ्यासात उत्तम प्रगती करून होते. शाळेत दोघेही चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व यामध्ये सहभाग घेऊन बक्षिसं मिळवायचे, सन्मान पटकवायचे. शाळेतल्या शिक्षकांचे ते लाडके विद्यार्थी होते. संदीप 10वीच्या बोर्ड परीक्षेत जिल्ह्यात 12व्या क्रमांकानं उत्तीर्ण झाला. त्यावेळी घरात आनंदी आनंद झाला. माझ्या आईनं मला गावात प्रत्येक घरात पेढे देता येतील एवढे पेढे वाटण्यासाठी मागून घेतले. पुढे या दोघांनीही विवेकानंद कॉलेजमधून 12वीची परीक्षा दिली. 12वी नंतर शिशिरनं वारणा इंजिनिअरिंग कॉलेजमधून संगणकशास्त्र या शाखेतून विशेष गुणवत्तेसह पदवी प्राप्त केली. शिशिर सुरुवातीपासूनच खूप सोशल आणि समाजसेवा करणारा, इतरांना मदत करणारा. पदवीच्या पहिल्या वर्षात त्यांची हवी तशी प्रगती नव्हती. दुसऱ्या वर्षातही त्यानं फार चमक दाखवली नाही. काही विषय राहिले. मी कॉलेजमधले माझे मित्र प्राध्यापक जोशी सरांना भेटलो आणि शिशिरबद्दल विचारलं. सर, शिशिरचं काही चुकतंय का? तेव्हा सरांनी एकाच वाक्यात उत्तर दिलं, त्याचं सगळं काही ठीक आहे, तो जगनमित्र आहे, हीच एक समस्या आहे. ते ऐकून मात्र मी खूप अस्वस्थ झालो. विषय राहिल्यामुळं शिशिर घरीच होता. आता जवळजवळ एखादं वर्ष वाया जातं की काय अशी अवस्था झाली होती. इंजिनिअरिंग जमत नसेल तर BA किंवा BCom कर, माझी काही हरकत नाही असं मी रागावून म्हणालो. तेव्हा मात्र शिशिर गळ्यात पडून रडला. या दिवसात तो घरातील एका खोलीत बसून असायचा, निराश झालेला. त्याला तसं पाहणं मला खूप वेदनादायी वाटायचं. नंतर एकदा मी त्याला खूप समजावून सांगितलं, बाळ, मी यापूर्वीच तुम्हाला सांगून ठेवलंय, आपल्या वाट्याला 1 एकर 21 गुंठे जमीन आहे. त्यातील माझ्या वाट्याला फक्त 20 गुंठे आणि तुमच्या प्रत्येकाच्या वाट्याला 10-10 गुंठे येईल. आपण जमिनीची मशागत करून जगू अशी परिस्थिती नाही. तेव्हा आपण मेंदूची मशागत करूया. माझ्या एकट्याच्या पगारात तुम्ही दोघे इंजिनिअरिंग शिकताय, त्यातच घर बांधणं सुरू आहे. रंगराव आणि संगीताचं शिक्षणसुद्धा सुरू आहे. आणि अशा स्थितीत तुम्ही सर्वांनी लवकर शिक्षण पूर्ण करून स्वावलंबी व्हावं असं मला वाटतं. शिशिरनं या सगळ्या गोष्टी मनावर घेतल्या. त्यानंतर तो झपाटून अभ्यासाला लागला. राहिलेले विषय पुनर्मूल्यांकन न करता पुन्हा परीक्षा दिली. मी दोन्ही मुलांना निक्षून सांगितलं की विद्यापीठात कोणत्याही कामासाठी तुम्ही यायचं नाही. दोघेही शिकत असताना मी विद्यापीठात उपकुलसचिव आणि नंतर परीक्षा नियंत्रक होतो. पण एकदाही त्यांचा रिझल्ट मी आधी पाहिला नाही. आणि ते दोघे सुद्धा आम्हाला आधी निकाल सांगा असं कधीही म्हणाले नाहीत. शिशिर कॉलेजच्या 3ऱ्या वर्षात असताना युनिव्हर्सिटी एंट्री स्कीममधून डिफेन्समध्ये भरती होण्याचा प्रयत्न करू लागला. कॉलेजमध्ये डिफेन्समध्ये जाऊ इच्छिणाऱ्या काही मुलांचा ग्रुप करून त्यानं तयारी सुरू केली. 4थ्या वर्षात टेक्निकल ग्रॅज्युएट स्कीमसाठी तयारी करू लागला. या काळात शिशिर किमान 16 ते 20 तास अभ्यास आणि व्यायाम करत असे. रात्री 1 वाजता विवेकानंदच्या स्टडी सेंटरवरून तो यायचा आणि पहाटे 5 वाजता पुन्हा व्यायामासाठी जायचा. नंतर अभ्यासासाठी बाहेर पडायचा. फक्त 4 ते 5 तासच झोपायचा. खूप व्यायाम आणि खूप अभ्यास करून त्यानं सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाची आणि फायनल इंजिनिअरिंगची तयारी केली. मी त्याला सांगायचो, बाळ,
या SSBच्या नादात पदवी राहिली तर अवघड होईल. तेव्हा तो म्हणायचा, पप्पा तुम्ही काळजी करू नका, मी दोन्ही करणार आहे. SSBसाठी शिशिर जीवापाड मेहनत करायचा. एके दिवशी अंगाला खरचटलेल्या जखमा घेऊन तो घरी आला, खूप आनंदी मूडमध्ये, आणि मलाही खुशीनं सांगू लागला, पप्पा आज मी 7.5 फूट उंचीची भिंत पार करून आलो. खूप दिवस प्रयत्न करत होतो, पण आज मी ती भिंत उडी मारून पार केली. हे ऐकून मलाही खूप आनंद झाला. SSBला अलाहाबादला जाण्याची तयारी सुरू होती. आदल्या दिवशी रात्री आम्ही चर्चा करत बसलो होतो. 3-3.5 तास म्हणजे रात्री 1 वाजेपर्यंत अनेक प्रश्न विचारून मी त्याची तयारी पाहत होतो. राष्ट्रीय स्तरावरच्या घडामोडी, आंतरराष्ट्रीय घडामोडी, इतिहास, सामाजिक प्रश्न, इंग्रजी असे अनेक विषयावरचे प्रश्न मी त्याला विचारले होते आणि तोही त्याची बिनचूक उत्तरं देत होता. मी आश्चर्यचकित झालो. मी दमलो तरी तो अजून प्रश्न विचारा म्हणत होता. शेवटी बॅग भरताना तो म्हणाला, पप्पा या बॅगेत SSB क्लिअर केल्याचं सर्टिफिकेट घेऊन येणार हे नक्की. काय आत्मविश्वास होता तो. मलाही याचा अभिमान वाटला. SSBच्या दोन्ही परीक्षेत शिशिर पहिल्याच प्रयत्नात पास झाला. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवी पहिल्या वर्गात पास झाला. काही मुलाखती दिल्या, पण मी डिफेन्समध्येच जाणार हा त्याचा निर्धार पक्का होता. खेळ किंवा शारीरिक व्यायाम यामध्ये त्याचा फारसा सहभाग नव्हता, पण नंतर मात्र त्यानं खूप मेहनत केली, शरीर कमावलं. धावणं, दोरीवरच्या उड्या, सिटअप्स, पुशअप्स, रोप क्लाइम्बिंग, पोहणं, सगळ्या गोष्टी त्यानं मेहनतीनं केल्या. चांगली चरित्र वाचली. देशाची सेवा करण्याचा त्याचा निर्धार पक्का होता आणि तो पाहून आम्हाला मात्र अभिमान वाटला. 2004 साली शिशिर डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी अकॅडमी या नामवंत संस्थेत दाखल झाला आणि आमच्या कुटुंबासाठी तो अत्यंत आनंदाचा क्षण होता. तयारीच्या वेळी शिशिरनं अनेक डिफेन्स ऑफिसर्सच्या भेटी आणि मार्गदर्शन घेतलं होतं. कर्नल शिवाजीराव थोरात यांच्यासारख्या अनेक अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यानं माहिती घेतली होती. शिवाय खेळाचे भोसले सर, मानसशास्त्राचे शितोळे सर यांनीही त्याला खूप मार्गदर्शन केलं होतं. अकॅडमीमध्ये जिद्दीनं त्यानं ट्रेनिंग सुरू केलं. दाखल होण्यापूर्वी पालकांनी भरून द्यायचे हमीपत्र होतं. कॅडेटनी प्रशिक्षण अर्ध्यात सोडलं तर पालकांनी त्याच्या प्रशिक्षणावर झालेला खर्च भरून द्यायचा होता. ट्रेनिंग खरोखरच खडतर होतं. मी तर धास्तावलोच होतो. शिशिरच्या आई रात्री झोपेतून उठायच्या, माझा मुलगा परत तर आला नाही ना असं म्हणायच्या. पण शिशिरनं त्याच्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक क्षमतांची कसोटी लावली आणि प्रशिक्षण पूर्ण केलं. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर पासिंग आऊट परेडचं निमंत्रण आलं. पासिंग आऊट परेडसाठी मी, सौ रत्नमालाबाई, चिरंजीव संदीप असे मिळून इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडूनला पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलमधून पहाटे निघून आम्ही IMA मध्ये आलो. डोळ्याचं पारणं फिटावं असं सगळं वातावरण होतं. आम्हा पालकांसाठी खास बनवलेल्या शामियानात आम्ही बसलो. समोर अकॅडमीची ऐतिहासिक चेटवूड बिल्डिंग होती. परेड होईपर्यंत शिशिरची फक्त नजर भेटच झाली. परेड पाहताना सगळीच मुलं एकसारखीच दिसत होती. अप्रतिम, शिस्तबद्ध, आश्चर्य वाटावी अशी ही परिपूर्ण परेड. उत्कृष्ट संचलन पाहताना आनंदाला पारावार राहिला नाही. नंतर पासिंग परेड झाल्यावर कॅडेटच्या खांद्यावर लावलेले स्टार उघडे करण्यासाठी आईवडिलांना मान दिला जातो. जणू काही आम्ही तुमचा मुलगा ऑफिसर होण्यासाठी कष्ट घेतलेत, पण आता मात्र तुम्ही त्याला देशसेवेसाठी समर्पित करत आहात आणि असं म्हणून तुम्ही आईवडिलांनी स्टार उघडे करून आपल्या मुलाला सन्मानित करावं असा संदेश दिला गेला. हा सोहळा आमच्या सर्वांच्या आयुष्यातला फार मोठा आनंद सोहळा होता. डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. यावेळी सगळे कॅडेट्स जल्लोष करतात ते पाहून आमच्या देशाची ही अमोल संपत्ती आहे असं वाटलं. त्यांचा सळसळता उत्साह आणि जोश पाहून कुणालाही नाचावंसच वाटेल असं ऊर्जेनं भरलेलं ते वातावरण होतं. शिशिर जंटलमन कॅडेट होता. आता लेफ्टनंट शिशिर झाला होता. लगेच कॅप्टन शिशिर झाला आणि तो जी आव्हानं पेलण्यासाठी सज्ज झाला होता त्याचं पहिलंच आव्हान पुढे आलं. शिशिरची पहिली पोस्टिंग सियाचीनमध्ये झाली. जगात सर्वात उंचावर असलेलं हे ठिकाण, अत्यंत प्रतिकूल हवामान, बर्फाच्छादित शिखरांचा प्रदेश, हाडं गोठवणारी थंडी, अशा जगातल्या सर्वात उंच रणभूमीवर शिशिरनं आपल्या डिफेन्समधल्या करिअरला सुरुवात केली. सैन्यदलामधून ऑफिसर्सची होणारी निवड, त्यांची चाळण प्रक्रिया यात कुठेही तडजोड नाही. अजबच आहे. नंतरचं प्रशिक्षण सुद्धा तितकंच कठोर, खडतर आणि देशप्रेमानं ठासून भरलेलं.
साधी पदवीधर मुलं मौज मजा करणारी, एकदम जबाबदार आणि शिस्तबद्ध आणि सगळी मूल्य मानणारी, कर्तव्य कठोर आणि कर्तव्यदक्ष अधिकारी बनतात. काय चमत्कार असावा या प्रशिक्षणाचा. सर्वसाधारण नियमित शिक्षण पद्धतीत आम्ही मुलं घडवायला कुठेतरी कमी पडतो, हे एक शिक्षक म्हणून मला नेहमीच टोचत राहिलेलं आहे. सैन्यातलेच उत्तम अधिकारी या मुलांना शिकवतात. काही दुसऱ्या रँकचे अधिकारी कवायती घेतात, शस्त्रास्त्रांचं शिक्षण देतात. ही सगळी मंडळी डी.एड. बी.एड. अशी शिक्षकी प्रशिक्षण झालेली नसून हे सगळं शिक्षण उद्दिष्टाधिष्ठित उत्तम प्रशिक्षण असतं. आणि हे शिक्षण इतर सर्व शाखातून करायला हवं खरं तर. शिशिरनं उत्तम कामगिरी करत पुढे मेजर, लेफ्टनंट कर्नल ही पदं प्राप्त केली. हिसार, फरीदकोट, श्रीनगर, महू, मणिपूर, वेलिंग्टन, कुपवाडा, हैदराबाद, सिकंदराबाद, पुणे, दिल्ली, झाशी अशा अनेक ठिकाणी त्यानं कर्तव्य बजावलं. सर्व ठिकाणी उत्तम कामगिरी केली. यातल्या बहुतांशी ठिकाणी आम्ही त्याच्याजवळ जाऊन आलेलो आहोत. ड्युटीवर असताना मिलिटरी युनिफॉर्ममध्ये शिशिरला पुन्हा पुन्हा पाहत राहावं आणि पुन्हा पुन्हा आनंद घेत राहावा असं मला नेहमी वाटतं. किती लहान वयात किती मोठ्या जबाबदाऱ्या पेलतात हे अधिकारी मंडळी. शिशिरनं आपली सेवा बजावत असताना अनेक परीक्षा दिल्या. वेलिंग्टन इथं आर्मीची एक उत्तम संस्था आहे. किमान काही वर्ष सेवा झालेले अधिकारी या स्टाफ कॉलेजची परीक्षा देतात. जगातील काही उत्तम डिफेन्स संस्थांमध्ये या कॉलेजचं नाव आहे. इथं प्रवेशासाठी एक परीक्षा असते आणि ती खूप अवघड असते. अत्यंत नियोजन पद्धतीनं अभ्यास करून ती द्यावी लागते. अधिकारी अनेक वेळा नापासही होतात. फक्त 3च संधी मिळतात या परीक्षेसाठी. ही परीक्षा शिशिर पहिल्याच फेरीत पास झाला. त्यानं पुढं हा अत्यंत कठीण आणि मोठी व्याप्ती असलेला अभ्यासक्रम तोही उत्तम गुणांनी पूर्ण केला. या काळात त्याने अश्वारोहण कौशल्य आत्मसात केलं. त्याचं थरारक प्रात्यक्षिक आम्हाला उटी इथं नयनरम्य निलगिरी हिल्समध्ये पाहायला मिळालं. मी निरनिराळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयावर भाषणं देतो. अनेक ठिकाणी काम केलेलं आहे. मित्रपरिवारसुद्धा खूप मोठा आहे. पाहुणे रावळे पण आहेत. त्यामुळे मार्गदर्शनासाठी अनेक पालक, मित्र, नातेवाईक येत असतात. अनेक जण नोकरी लावा म्हणूनही येतात. बरेच जण आहे ती नोकरी कशी जमत नाही, जेवण बरोबर नाही, हवामान बरोबर नाही अशा तक्रारीसुद्धा घेऊन येतात. पण आमच्या शिशिरनं ट्रेनिंग घेण्यासाठी इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये प्रवेश घेतल्यापासून ते आजपर्यंत मला नोकरी जमत नाही किंवा मला कामाचा ताण आहे, जेवण बरोबर नाही अशी तक्रार अजूनही कधी केलेली नाही. तो आनंदानं देशसेवा करतो आहे आणि अनेक तरुणांना सैन्यात अधिकारी होण्यासाठी मार्गदर्शन करतो आहे. त्याचे काही मित्र त्याच्या प्रेरणेमुळे सैन्यात अधिकारीसुद्धा झालेले आहेत. सुट्टीवर आल्यानंतर खूप वाचन करणं, मित्रांना नातेवाईकांना भेटणं, मौज मजा करणं आणि इतरांना आनंद देणं अशा तऱ्हेनं उत्तम जीवनशैली जपून तो आपली नोकरी आनंदानं आणि अभिमानानं करतो आहे. 2008 साली शिशिरचा विवाह झाला. शिवाजीराव सुतार नावाच्या एका सज्जन, साध्या आणि कष्टाळू उद्योजकांची सुप्रिया नावाची कन्या शिशिरच्या आयुष्यात आली. अगोदरपासून तिचं घरी येणं जाणं होतंच, पण ते कायमचे एकत्र येणार आहेत हे मात्र माहिती नव्हतं. त्यांनी आपल्या वैवाहिक जीवनाला सुरुवात केली. खलील जिब्रान यांचे मुलांबद्दलचे विचार मी पालकांना नेहमी सांगायचो, पण आता मात्र ते मला अनुभवायला मिळाले. जिब्रान म्हणतात, तुमची मुलं ही तुमची मुलं नसतात. जीवनाच्या स्वतःच्या अभिलाषांचे ते पुत्र आणि कन्या आहेत. ती तुमच्या जवळ असली तरी ती तुमच्या मालकीची नसतात. तुम्ही त्यांना आपलं प्रेम खुशाल द्या, पण आपले विचार मात्र देऊ नका, कारण ते आपले स्वतःचे विचार करत असतात आणि मांडत असतात. आपण मुलांना नोकरी, व्यापारोद्यम, घर याबाबत स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता येण्यासाठी घडवतो. असे निर्णयसुद्धा ती मुलं घेतात. याचं पालकांना खूप कौतुक वाटतं. मग आपला आयुष्यातला महत्त्वाचा साथीदार निवडण्याचा निर्णय त्यांनी घेतला तर ते आपण खुशीनं मान्य का नाही करत? आणि त्यातूनच समस्या निर्माण होतात. तो मानला तर घर आनंदी राहू शकतं. तसंही मी जात पात, धर्म, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष हे भेदाभेद न मानणारा माणूस आहे. शिशिर आणि सुप्रिया हे दोघेही एकमेकांवर मनापासून प्रेम करतात. शौर्य आणि सई ही त्यांची मुलं. त्या मुलांचंही ते उत्तम संगोपन करतात. यामध्ये सुप्रिया नेहमी आघाडीवर असते. सुप्रियाचे आई वडील म्हणजे सुतार साहेब आणि आई, त्यांना प्रेमानं आम्ही अम्मू म्हणतो, ही सगळी माणसं त्यांच्यावर प्रेम करतात. अम्मूंनी शिशिर आणि सुप्रियांच्या मुलांसाठी खूप कष्ट घेतलेले आहेत. शिशिर आपल्या नोकरीत, देशसेवेत दोन्ही घरांच्या प्रोत्साहनामुळे प्रगती करतो आहे आणि उत्तम तऱ्हेनं देशसेवा करतो आहे. शौर्य आणि सई ही नातवंड जास्त करून हिंदीतच बोलतात.
त्यांच्यासाठी दादाजी आणि दादी हा गमतीचा विषय असतो. शौर्य माझं हिंदी काही वेळा दुरुस्त करत असतो. शिशिर उत्तमोत्तम पुस्तकं खरेदी करून वाचत असतो. एकदा त्याला एक पुस्तक हवं होतं. त्याची किंमत 1000 रुपयाच्या वरती होती. तो म्हणाला, पप्पा, मला हे महागडं पुस्तक हवं आहे, पण ते मला खूप महाग वाटतंय. तुम्ही ते मला घेऊन द्या. पुस्तकाच्या दुकानात जाईपर्यंत त्यानं पुस्तकाचं नाव सांगितलं नव्हतं. त्याला हवं असलेलं पुस्तक म्हणजे आर्नॉल्ड श्वार्झनेगर या प्रसिद्ध इंग्रजी नटाचा बॉडी बिल्डिंगवरचा तो एन्सायक्लोपीडिया होता. तो मी त्याला घेऊन दिला. त्याचं वाचन चांगल्या दर्जाचं आहे. शिशिरच्या ग्रंथसंग्रहात अनेक विषयांवरची उत्तम पुस्तकं असतात. विमानतळावर एखादं पुस्तक तो अवश्य खरेदी करतो. मराठी इंग्रजी दोन्ही भाषेतील पुस्तकं तो आवडीने वाचतो. कोल्हापुरात आल्यानंतर तो ग्रंथभांडारात न चुकता जातो. छान अभिरुची निर्माण होऊन तो विविध विषयांवरची उत्तमोत्तम पुस्तक जमा करतोय. अभियांत्रिकी पदवीधरांच्या मध्ये साहित्य वाचणारे लोक कमीच असतात, पण त्यामध्ये तो एक आहे. माझे मित्र पिसाळ सर यांचा मुलगा सागर हाही इंजिनियर आहे आणि हा सुद्धा अभिरुची संपन्न वाचक आहे. सुप्रिया बीकॉम आहे. शिवाय मानसशास्त्रीय समुपदेशनाचा कोर्स तिनं केलाय. दोन्ही मुलांचं संगोपन आणि उत्कृष्ट स्वयंपाक तिला साधलेला आहे आणि इतर बरेच पदार्थ बनवण्यात ती तज्ज्ञ आहे. आणि शिशिरचे मित्र, आमचे मित्र, आप्तेष्ट यांना खायला घालण्यात आनंदी आहे. देशातील विविध शहरात आणि कोल्हापुरात कुठे काय चांगलं खायला मिळतं याची माहिती या दोघांकडे मात्र असते. संपूर्ण शिक्षण घेत असताना त्यानं मला इतकेच पैसे हवे आहेत असा हट्ट कधीही केला नाही. माझ्यापेक्षा माझ्या गरीब मित्रांना कपडे घ्या असा मात्र त्याचा हट्ट असायचा. आम्ही सर्वजण उत्तम कपड्याचे शौकीन आहोत. याला अपवाद फक्त आमच्या सौ. शिशिर आणि आम्ही असे मिळून एकदा कापड दुकानामध्ये जाऊन 10,000 रुपयांची खरेदी केली आणि त्यावर आणखी 10,000 रुपयांचे कपडे मिळणार म्हणून आम्ही आनंदी होतो. म्हणजे हे खरेदीचं वेळच म्हणायचं नाही का? मित्र, मित्रांची मुलं, गल्लीतली मुलं यांच्यावर प्रेम करणं, वरिष्ठांशी स्नेहाचे संबंध जपणं, गुरुजनांशी स्नेह जपून ठेवणं, सुट्टीसाठी घरी आल्यानंतर अगदी भांडी घासण्यापर्यंतची सगळी कामं आनंदानं करणं आणि दुसऱ्याला आनंद देणं, याचं नाव म्हणजे शिशिर. त्याचं घरात असणं म्हणजे जणू घरामध्ये चैतन्यच सळसळत असतं. श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर B.M. हिरडेकर लिखित पाषाण पालवी या आत्मचरित्राचं क्रमशः वाचन. माझा दुसरा मुलगा संदीप लहानपणापासून शिस्तबद्ध. त्याला विशिष्ट पद्धतीचंच दप्तर, पेन्सिल, ब्रश हे लागायचं. झोपताना सुद्धा इनशर्ट करून झोपणार. शालेय वयात सुद्धा त्याला युनिफॉर्मला इस्त्री हवी असायची. संदीप बालवाडीपासून 10वीपर्यंत शाळेत कायम वर्गात पहिला असायचा. वर्गात पूर्ण लक्ष. शिक्षकांचं बोलणं, फळ्यावर लिहिणं चुकलं तर अस्वस्थ होणं, शाळेचा अभ्यास नियमित करणं, शाळेत पूर्ण महिन्याची हजेरी, सर्व दिवस हजर असण्याबद्दल आग्रही, घरातील कोणत्याही कार्यक्रमाच्या वेळी किंवा समारंभाच्या वेळी शाळा न चुकवणं, हा त्याचा एक परिपाठ होता. शाळेत सर्व स्पर्धातून सहभागी होणं, खास करून चित्रकला स्पर्धा, चित्रकलेच्या स्पर्धात नंबर येणार किंवा नाही, आला तर कितवा येईल हे बिनचूक सांगणारा. राज्य पातळीपर्यंत त्याने चित्रकला स्पर्धेतून अनेक बक्षिसं पटकावलेली आहेत. शाळेत प्रार्थना सुरुवात होताना त्याने विविध स्पर्धात मिळवलेल्या बक्षिसांचा नामोल्लेख आणि त्याचं कौतुक हे ठरलेलंच. चाचणी, सहामाही, कोणत्याही परीक्षेत मार्क कुठे कमी पडले याबद्दल खूप चौकस. बरोबर असून चूक असेल तर बरोबर देईपर्यंत अस्वस्थ. त्याला काही शिक्षक मनापासून आवडायचे, काहींचं शिकवणं त्याला आवडायचं नाही. मी इंग्रजीचा शिक्षक असून त्यानं मला पप्पा तुम्ही मला हे शिकवा असं म्हटलेलं कधीही आठवत नाही. 5वी नंतर संदीप नवोदय विद्यालयाच्या परीक्षेची तयारी करून उत्तम गुणांनी पास झाला. कागल इथं असलेल्या नवोदय विद्यालयात आम्ही त्याचा प्रवेशही घेतला. नव्यानंच सुरू झालेल्या या केंद्रीय नवोदय विद्यालयात फारशा सोयी त्या काळी नव्हत्या. म्हणजेच वर्तमानपत्र हे नियमित वाचायला मिळायचं नाही. त्यावेळी मोबाईल पण नव्हते. पालक भेटीच्या दिवसाशिवाय पालकांची भेट नाही. हे सगळं संदीपला मानवलं नाही. त्यानं मला एक पोस्टकार्ड पाठवलं. त्यामध्ये थोडक्यात त्याने आपल्या अडचणी लिहिल्या होत्या. तिथं मी नाईलाजानं राहतोय असं सूचित करणारं ते पत्र होतं. आणि ते पत्र वाचून मात्र संदीपला आम्ही नवोदयमधून परत आणायचं ठरवलं. कोरगावकरमध्ये मुख्याध्यापक टोळ सरांनी पुन्हा संदीपचं स्वागत केलं आणि संदीपचं 10वीपर्यंतचं शिक्षण तिथेच झालं. संदीप बोर्डाच्या परीक्षेत 12व्या क्रमांकानं उत्तीर्ण झाला. त्याच्या शाळेतील एका शिक्षकांना याबद्दल खात्री नव्हती, पण संदीपला मात्र खात्री होती आणि आम्हालाही होती.
पण संदीप स्वतः कधीच बढाई मारत नसे. प्रत्येक परीक्षेचा निकाल लागल्यानंतर तो आपल्याला किती मार्क पडतील याची चिठ्ठी करून लपवून ठेवायचा आणि निकाला दिवशी चिठ्ठी आणि प्रत्यक्ष निकाल यातील मार्कात 2-3 मार्कांचाच फरक असायचा. 10वीच्या परीक्षेत सुद्धा अगदी असंच झालं होतं. परीक्षेचा निकाल लागल्यावर त्याची एक महत्त्वाची अट असायची. मला त्याच दिवशी नवी कोरी पुस्तकं हवीत. आम्ही निकाल लागल्यानंतर हॉटेलमध्ये जाऊन नाश्ता पार्टी करत असू. संदीपला कोल्ड्रिंक फार आवडायचं. हे सगळं झाल्यावर पुस्तक खरेदी आणि त्याच दिवशी रात्री रंगरावाच्या मदतीनं पुस्तकांना शिस्तबद्ध नेटकी कव्हर्स घालण्याचं काम असायचं. पुढे संदीपनं विवेकानंद महाविद्यालयातून 11वी-12वीचं शिक्षण पूर्ण केलं आणि ते सुद्धा 92% गुणांनी. संदीपची चित्रकला उत्तम होती. अभ्यासातही तो पुढंच असायचा. मला वाटत होतं त्यानं जे स्कूल आर्टमधून कलेचं शिक्षण घ्यावं. अर्थात संदीपनं आपला मार्ग ठरवला होता. त्याला सुरुवातीला प्रशासकीय सेवेतून IAS व्हावं असं वाटत होतं. एकदा सहज चर्चा करताना त्यानं मला विचारलं, "पप्पा, मी IAS झालो आणि कधीतरी भ्रष्ट मंत्र्याचा सेक्रेटरी झालो तर काय करायचं?" मी उत्तर देण्याआधीच तो म्हणाला, "माझे विचार बदलून मी इंजिनियर व्हायचं ठरवलेलं आहे. भाऊ देशसेवेसाठी गेला आहे. मी सुद्धा भरपूर पैसे मिळवणार." त्यावर मी सुद्धा त्याला संमती दिली. कदाचित वडिलांचं बालपण गरिबीत गेल्यामुळे असेल किंवा तो ज्या शाळेत शिकला तिथल्या गरिबीत जगणाऱ्या मुलांचं जगणं त्यानं जवळून पाहिलं असेल, म्हणून त्यांनी लवकर कमावतो होण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला त्याला पुण्याला जाऊन शिकण्याची इच्छा होती किंवा त्याचं आकर्षण होतं. मेरिटनुसार त्याला इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन शाखेसाठी पुण्यातील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळाला होता. आम्ही संदीपला कॉलेजचं हॉस्टेल दाखवून प्रवेशही घेऊन आलो. प्रवेश प्रक्रिया तोपर्यंत सुरूच होती. नंतर वालचंद कॉलेजमध्ये प्रवेशासाठी गेलो. त्या फेरीत त्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शाखेमध्ये प्रवेश मिळाला. पण संदीपचा ओढा पुण्याकडे होता. पण मला वालचंद महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा आणि हमखास नोकरी मिळण्याचं रेकॉर्ड माहिती होतं, म्हणून वालचंदमध्ये प्रवेश घ्यावा असं मला वाटत होतं. पण हा निर्णय त्याच्यावर लादण्याऐवजी मी त्याला काही जाणकार लोकांना किंवा कॉलेजमधील वरच्या वर्गातील मुलांना भेटून माहिती घ्यायला सांगितलं आणि त्यानंतर वालचंदमधील संदीपचा प्रवेश निश्चित झाला. वालचंदमध्ये काही काळ हॉस्टेल आणि काही काळ बाहेर राहून त्याने कॉलेज पूर्ण केलं. कॅम्पसमधून 2 कंपन्यांमध्ये त्याला संधी मिळाली होती. त्यानं कॉग्निझंटमध्ये जॉब करायचं ठरवलं. सुरुवातीला पुण्यामध्ये पोस्टिंग झालं. त्यानंतर काही काळ चेन्नई आणि नंतर पुन्हा पुणे. 3 वर्षांच्या सेवेनंतर त्याला अमेरिकेला जायची संधी मिळाली. सुरुवातीला ह्युस्टन आणि आता ॲटलांटा इथं तो कार्यरत आहे. 2010 साली संदीपचंही लग्न झालं. संदीपचा सुद्धा प्रेमविवाह. रीतसर लग्न सोहळा 7 फेब्रुवारीला झाला. प्रकाश धोपेश्वरकर आणि आरती धोपेश्वरकर यांची कन्या केतकी ही आमची सून झाली. धोपेश्वरकर कुटुंब हे अत्यंत साधं आणि सरळ संस्कारी अशा परिवाराशी आमचं एक नवीन नातं निर्माण झालं. केतकी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे. अभ्यासात संदीपप्रमाणेच हुशार. ती पटनी कॉम्प्युटर्समध्ये नोकरी करत होती. दोघांपैकी कुणालाही पहिल्यांदा परदेशात जायची संधी मिळेल त्यानं नोकरी करायची आणि दुसऱ्यानं भारतातली नोकरी सोडायची असं त्यांनी ठरवून टाकलेलं होतं. संदीपला अमेरिकेत जायची संधी मिळाल्याबरोबर केतकीनं नोकरी सोडली आणि दोघेही अमेरिकेत अटलांटा इथं गेले आणि तिथंच आता वास्तव्याला आहेत. आम्ही दोघंसुद्धा 2016 साली अटलांटाला गेलो होतो. 40 दिवस राहिलो. केतकी आणि संदीप अमेरिकन स्टाईल आणि शिस्तीत इथल्या मॅनर्स एटिकेट सांभाळून राहत आहेत हे पाहून खूप आनंद झाला. संदीपनं त्याच्या मित्रांसोबत पुष्कर आणि नेहाबरोबर शिकागोची सहल घडवून आणली. शिकागोतील अतिभव्य इमारती, सुंदर म्युझियम्स पाहिली आणि अमेरिकेचं डोळे दिपवणारं वैभव आम्ही पाहिलं. अगदी लहान वयात दुसऱ्या देशात जाऊन अनेक देशात भ्रमंती करणारी आणि विमानानं सहज प्रवास करणारी, या शहरातून त्या शहरात मोटारीनं सहज जाणारी आपली मुलं पाहिली की त्यांचं आपल्याला कौतुक वाटतं आणि आश्चर्यसुद्धा वाटतं. शिकागो शहरात आम्ही असेच मोटारीनं निवांत फिरलो. अमेरिकन स्थापत्य विशारदांचे कौशल्य आणि पराक्रम पाहिले आणि त्यात काही भारतीय नावं वाचून आम्हाला अभिमानसुद्धा वाटला. संदीप आणि केतकीनं जी जीवनशैली अंगीकारली आहे ते पाहून आम्हाला आनंद झाला. मला अमेरिकन विद्यापीठाचं आकर्षण आहे म्हणून काही विद्यापीठांना भेटी द्यायच्या होत्या, पण ते पूर्वनियोजित असावं लागतं. तरीसुद्धा जॉर्जिया टेक विद्यापीठाचा कॅम्पस आम्ही बघून आलो. एका सुंदर डोंगराच्या कुशीत वसलेलं जर्मन व्हिलेज पाहिलं. केतकीनं सजवलेलं आणि स्वच्छ नीटनेटकं ठेवलेलं घर पाहून आनंद झाला.
40 वेगवेगळ्या प्रकारच्या स्वादिष्ट खाद्यपदार्थावर ताव मारता आला आणि काही प्रसंगी आम्ही अमेरिकन जेवणाचा सुद्धा आस्वाद घेतला. संदीप अजून अमेरिकेतच आहे. केतकी आणि संदीपच्या सुंदर संसारात मिलीचं आगमन झालं आहे. मिली म्हणजे माझी नात एकदा भारतात येऊन गेली. तिला जन्मानं अमेरिकन नागरिकत्व मिळालेलं आहे. मी योगायोग नशीब यावर विश्वास ठेवत नाही, पण तरीसुद्धा असं वाटतं की आजोबांना घर असून स्वतःच्या गावात दारोदार फिरावं लागलं आणि नात अमेरिकेसारख्या श्रीमंत देशाची नागरिक झाली. बाजार भोगाव व्हाया कोल्हापूर ते अमेरिका सातासमुद्र पार. मुलांचं कर्तृत्व, भाग्यवान नातवंड, दुसरं काय. माझी नात मिली ही खूप गोड मुलगी आहे. तिला मराठी हिंदी गाणी आवडतात. आजोबांचं गाणं आणि डान्सही तिला आवडतो. आठवड्यातून 1-2दा व्हिडिओ कॉलवर भेटलो नाही तर ती अस्वस्थ होते. केतकी मिलीचं खूप काळजीनं सुंदर संगोपन करते. सर्व प्रकारची खेळणी, शैक्षणिक खेळणी, पुस्तकं याद्वारे केतकी संदीप आपल्या मुलीचं म्हणजे मिलीचं विचारपूर्वक स्वगृहीत शिक्षण करत आहेत. केतकीकडून मराठीचे उच्चार पुन्हा पुन्हा शिकावेत असं वाटतं. संदीप आणि केतकी विचारपूर्वक नियोजनबद्ध जीवन आनंदात जगत आहेत. मला ज्या पद्धतीनं जगता आलं नाही त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं दोन्ही मुलं आपापलं जीवन जगतायत. ते सुद्धा मूल्याधिष्ठित संस्कृती आणि बहुसांस्कृतिक वैश्विक समाजाचे नीतिनियम सांभाळून. मुलांनी काय शिकावं, कुठपर्यंत शिकावं हे मी त्यांच्यावर लादलं नाही, पण घरातील प्रत्येकानं सतत शिकावं याबाबत मात्र मी खूप आग्रही आहे. मुलांनी प्रामाणिक राहावं, समाजभान ठेवावं, नाती जपावीत, निर्व्यसनी राहावं, त्यांच्या नोकरीला आणि शिक्षणाला शोभेल अशी फॅशन हेअरस्टाईल करावी याबद्दल मी आग्रही आहे आणि त्याप्रमाणे मुलांनी तसं राहून मला आनंदी ठेवलं आहे. कधीतरी मी गमतीनं म्हणतो की माझे केस अजून पिकलेले नाहीत, तेव्हा दोघं म्हणतात आम्ही तुम्हाला त्रास न दिल्यामुळं तुमचे केस अजून काळे आहेत. शास्त्रीय सत्य माहीत नाही, पण वस्तुस्थिती मात्र अशी आहे. सध्या माझ्याजवळ BA, MA, BEd, MAd, LLB आणि PhD अशा डिग्र्या आहेत आणि एवढं असून सुद्धा अजून अनौपचारिकरित्या काही गोष्टी शिकतोही आहे. शिशिर BE MSc, संदीप BE, सुप्रिया BCom, केतकी BE आणि सौ रत्नमालाबाई या बालवाडी प्रशिक्षण आणि टेलरिंग कोर्स, तसंच पुतण्या रंगराव BA, BPEd, BJ, MJ आणि पुतणी संगीता MA आणि मधल्या भावाचा मुलगा ओंकार हा BE झालेला आहे. एवढी सगळी मंडळी चांगलं शिकली आहेत आणि त्याला निमित्त मात्र मी आहे. याचा मला आनंद, अभिमान आणि समाधान सुद्धा आहे. माझ्या कुटुंबापैकी चुलत भावांच्या कुटुंबातील अनेक मुली BA MA झाल्या आहेत. पुतण्या आनंदराव याची दोन्ही मुलं प्रदीप आणि बबलू ही इंजिनियर आहेत. काही जण कायद्याचे पदवीधर आहेत, डॉक्टर आहेत. हिरडेकर हे आडनाव काही दशकांपूर्वी परिसरात शिक्षणासाठी परिचित नव्हतं, पण ते आता मात्र शिक्षणानंच सुपरिचित झालं आहे. या सर्व मुलांना कधी शब्दकोश, वह्या, पेहराव असं मी देत असतो. शिकत राहा म्हणून सांगत असतो. गावातून बाहेर पडा, बाहेरचं जग बघा, पडेल ते काम करत पुढे जा हे मी सतत सांगतो. काही जण या गोष्टी मनावर घेतात, काही जण हो म्हणतात, काही जण सोडून देतात. शिक्षणानं गरिबी तर दूर होतेच, पण संस्कार सुद्धा प्राप्त करता येतात. प्रतिष्ठा वाढते, सामाजिक दर्जा उंचावतो, थोरा मोठ्यांच्या पंक्तीत बसता येतं, गरजूंना मदत करता येते, गोंधळलेल्या लोकांना मार्गदर्शन करता येतं. या सगळ्या गोष्टींचा अनुभूती घेतल्यानंतर मी हे सगळं सांगतोय. माझे विचार हे केवळ पुस्तकी विचार नाही आहेत. मित्रांची, आप्तेष्टांची, नातेवाईकांची, सहकाऱ्यांची असंख्य मुलं आई वडिलांसह मार्गदर्शनासाठी येतात आणि ते मार्गदर्शन त्यांना देणं हा माझा जणू छंदच आहे. शिवाय सौभाग्यवती रत्नमालाबाई यांच्याकडून सर्वांचं आगत स्वागत होतं ते वेगळंच. अहो, कृतार्थ जीवन म्हणजे वेगळं तरी काय असतं. डॉक्टर BM हिरडेकर लिखित पाषाण पालवी या आत्मचरित्राचं क्रमशः वाचन आत्ताच आपण ऐकलत. निर्मिती सहाय्य अमृता खानोलकर, सादर करते प्रवीण चिपळूणकर.